तो काळ होता अन्यायाचा, तो काळ होता परकीय सत्तेचा, पण त्या काळात एक महान योद्धा उभा राहिला, ज्याने स्वराज्याचं स्वप्न फक्त पाहिलं नाही तर ते सत्यात उतरवलं. छत्रपती शिवाजी महाराज. तर आज आपण इयत्ता 4थीच्या अभ्यासक्रमातील एकदम महत्त्वाचा आणि रोचक टॉपिक शिवछत्रपतींचा इतिहास अभ्यासणार आहोत. आणि याची खास गोष्ट म्हणजे हा टॉपिक टीईटी परीक्षेमध्ये तुम्हाला 1 ते 2 मार्क हमखास देऊन जातो. तर या महान इतिहासाची सुरुवात करूया. त्या अगोदर तेव्हा तुम्ही हा व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत स्किप न करता पहा, कारण यामधून तुम्हाला येत्या टीईटी 2026 जी 21 जूनला होणार आहे त्याच्यामध्ये 1 ते 2 मार्क हमखास मिळणार आहेत. तर सुरुवात करूया इयत्ता 4थीचा इतिहास शिवछत्रपतींचा. त्याच्यातील आज आहे भाग 1. चला तर मग पाहूया. इयत्ता 4थी परिसर अभ्यास म्हणजे शिवछत्रपतींचा इतिहास. शिवाजी महाराज ज्या काळात होऊन गेले तो काळ मध्ययुगाचा होता. महाराजांपूर्वी सुमारे 400 वर्ष महाराष्ट्रात स्वराज्य नव्हते. आता स्वराज्य म्हणजे काय, तर स्वराज्य म्हणजे स्वतःचे राज्य. स्वराज्य या शब्दातच त्याचा अर्थ दडलेला आहे. स्व म्हणजे स्वतःचे, स्वराज्य असे म्हणतात. तर या स्वराज्याच्या अगोदर सुरुवातीच्या काळात उत्तरेतील मुघल सम्राट अकबर, दक्षिणेतील विजयनगरचा सम्राट कृष्णदेवराय हे कल्याणकारी राजवटीबद्दल इतिहासात प्रसिद्ध आहेत. यावरती प्रश्न विचारला जाऊ शकतो की कल्याणकारी राजवटीबद्दल इतिहासात प्रसिद्ध असणारे कोण होते किंवा कोण आहेत. तर त्याचं उत्तर असेल उत्तरेतील मुघल सम्राट अकबर आणि दक्षिणेतील विजयनगरचा सम्राट कृष्णदेवराय. महाराष्ट्राचा बराचसा भाग अहिल्यानगरचा निजामशाह आणि विजापूरचा आदिलशाह या 2 सुलतानांनी आपापसात वाटून घेतला होता. तर या ठिकाणी उत्तरेतील मुघल सम्राट अकबर, दक्षिणेतील विजयनगरचा सम्राट कृष्णदेवराय, त्याचबरोबर अहिल्यानगरचा निजामशाह आणि विजापूरचा आदिलशाह यावरती जोड्या लावासाठी तुम्हाला प्रश्न तयार होऊ शकतो. हे सर्वांनी नीट लक्षात ठेवायचे की उत्तरेत कोण होतं, दक्षिणेत कोण होतं, त्याच्यानंतर विजापूरचं कोण आहे, अहिल्यानगरचं कोण आहे, याच्यावरती जोड्या लावासाठी टीईटी मध्ये प्रश्न नक्की येऊ शकतो. त्याच्या पुढे आहे संतांची कामगिरी. तर शिवछत्रपतींच्या इतिहासामध्ये संतांची कामगिरी किंवा संतांचा वाटा देखील तेवढाच महत्त्वाचा आहे. त्याच्यातील सर्वात पहिले संत आहेत श्री चक्रधर स्वामी. श्री चक्रधर स्वामी मूळ गुजरात मधील एक राजपुत्र आणि त्यांनी समतेचा उपदेश केला. श्री चक्रधर स्वामी कुठले होते किंवा कोणत्या गावचे होते किंवा त्यांचं ठिकाण कोणतं असा प्रश्न जर विचारला तर लक्षात ठेवायचे की ते मूळ गुजरात मधील आहेत आणि ते एक राजपुत्र होते. आणि त्यांनी उपदेश कशाचा केलेला आहे तर समतेचा उपदेश केलेला आहे. त्याचबरोबर त्यांनी स्थापन केलेल्या पंथास महानुभव पंथ असे म्हणतात. श्री चक्रधर स्वामींनी स्थापन केलेल्या पंथास काय म्हणतात असा प्रश्न विचारला जाऊ शकतो. तर त्याचं उत्तर असेल महानुभव पंथ. श्री चक्रधर स्वामींच्या आठवणींचा संग्रह म्हणजे लीळाचरित्र ग्रंथ होय. याच्यातील प्रत्येक ओळीवर काही ना काही प्रश्न हा तयार होऊ शकतो. त्याच्यामुळे तुम्ही प्रत्येक ओळीवरती लक्षपूर्वक आणि काळजीने ती अभ्यासायची आहे, ज्यामुळे तुमचा याच्यातील एकही मार्क जाणार नाही. तर श्री चक्रधर स्वामींच्या आठवणींचा संग्रह म्हणजे काय, लीळाचरित्र ग्रंथ. याच्यावरती सुद्धा प्रश्न विचारला जाऊ शकतो. त्याच्यामुळे याच्यातील एकही ओळ तुम्ही स्किप नाही करायची किंवा एकही वाक्य तुम्ही स्किप करायचं नाहीये की हा याच्यावरती प्रश्न नाही येऊ शकत. त्याच्या पुढील संत आहेत संत नामदेव. संत नामदेव हे विठ्ठलाचे निस्सिम भक्त होते. ते नरसी गावचे राहणारे होते. तर संत नामदेवांचं गाव कुठलं आहे, नरसी. धर्मरक्षणाचा व भक्ती मार्गाचा खंबीर निर्धार लोकांच्या मनात निर्माण केला. त्यांनी हिंदी भाषेत पद लिहिली. त्यांची काही पदे आजही शीख लोकांच्या गुरु ग्रंथ साहेब या धर्मग्रंथात समाविष्ट आहेत. तर गुरु ग्रंथ साहेब या धर्मग्रंथात कोणाची पदे समाविष्ट आहेत याच्यावरती प्रश्न विचारला गेला तर त्याचं उत्तर आहे संत नामदेव. त्याच्या पुढील संत आहेत संत ज्ञानेश्वर. संत ज्ञानेश्वर हे आपेगावचे राहणारे. निवृत्तीनाथ व सोपानदेव हे त्यांचे बंधू तर मुक्ताबाई ही त्यांची बहीण. ईश्वरावर श्रद्धा ठेवा, सगळ्यांशी समतेने वागा, दुःखी माणसांना मदत करा, त्यांचे दुःख नाहीसे करा असे संत ज्ञानेश्वरांनी उपदेश केला. व तो उपदेश गेली 700 वर्ष महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात एकसारखा घुमत आहे. ज्ञानेश्वरांनी मराठी भाषेतून ज्ञानेश्वरी हा फार मोठा ग्रंथ लिहिला. तर ज्ञानेश्वरांचा ग्रंथ कोणता आहे जो त्यांनी लिहिलेला आहे त्याचं नाव आहे ज्ञानेश्वरी. ज्ञानेश्वर तरुण वयात पुण्याजवळ आळंदी येथे जिवंत समाधी घेतली. ज्ञानेश्वरांनी तरुण वयात असतानाच त्यांनी पुण्याजवळ जे आळंदी आहे त्या आळंदी या ठिकाणी त्यांनी काय केलेले आहे, जिवंत समाधी घेतलेली आहे.
त्याच्या पुढील संत आहेत संत एकनाथ. तर संत एकनाथांची माहिती काय आहे? संत नामदेव व संत ज्ञानेश्वर, जे आत्ताच आपण पाहिले की संत ज्ञानदेव आणि संत ज्ञानेश्वरांची जी माहिती पाहिली, तर त्या दोन्ही संतांच्या कार्याची परंपरा संत एकनाथांनी पुढे चालवली आहे. ते पैठणचे राहणारे. कोणताही उच्च नीच भेदभाव मानू नका, प्राणी मात्रावर दया करा, असा त्यांनी लोकांना उपदेश केला. तर संत एकनाथांनी उपदेश काय केलेला आहे? कोणताही उच्च नीच भेदभाव मानू नका, प्राणी मात्रावर दया करा, असा त्यांनी काय केलेला आहे? लोकांना उपदेश केलेला आहे. त्याच्या पुढील संत आहेत संत तुकाराम. शिवाजी महाराजांच्या काळात तुकाराम व रामदास हे संत होऊन गेले. याच्यावरती मागच्या टीईटी मध्ये प्रश्न विचारला होता की खालीलपैकी शिवकालीन संत कोण होऊन गेले? तर त्याचं उत्तर होतं की संत तुकाराम आणि संत रामदास हे दोघं पण शिवकालीन किंवा शिवाजी महाराजांच्या काळात होऊन गेलेले संत आहेत. परंतु पर्यायामध्ये फक्त संत तुकाराम हे योग्य उत्तर त्यांनी बरोबर दिलेलं होतं. तुकाराम हे पुण्याजवळील देहू गावचे राहणारे. तुकारामांचं गाव कोणतं असं विचारलं तर ते काय आहे? पुण्याजवळील देहू गावचे. संत दया, क्षमा, शांती यांची शिकवण देत असत. सोबतच समतेचा उपदेश करत. जे का रंजले गांजले त्याचे मने जो आपुले, तोच साधू ओळखावा, देव तेथेची जाणावा. हा संदेश त्यांनी लोकांच्या मनावर बिंबवला. त्यांची तुकाराम गाथा आजही घरोघरी वाचली जाते. संत तुकारामांची त्याच्या पुढील संत आहेत समर्थ रामदास. समर्थ रामदासांचा जन्म मराठवाड्यात गोदावरीच्या काठी जाम या गावी रामनवमीच्या दिवशी झाला. रामदासांचे मूळ नाव नारायण, पण ते स्वतःला रामाचा दास म्हणू लागले. दासबोध या त्यांच्या ग्रंथातून त्यांनी लोकांना मोलाचा उपदेश केलेला आहे. तसेच त्यांच्या मनाच्या श्लोकातून त्यांनी लोकांना सद्विचार आणि सद्वर्तन याची शिकवण दिलेली आहे. तर समर्थ रामदासांचा ग्रंथ कोणता आहे? दासबोध. आणि त्याचबरोबर त्यांचे मनाचे श्लोक यामधून त्यांनी लोकांना सद्विचार आणि सद्वर्तनाची शिकवण दिलेली आहे. सामर्थ्य आहे चळवळीचे, जो जो करील तयाचे, हा संदेश त्यांनी लोकांना दिला. तर त्याच्या पुढचा मुद्दा आहे मराठा सरदार भोसल्यांचे कर्तबगार घराणे. विजापूर व अहिल्यानगर येथील सुलतानांच्या पदरी अनेक मोठमोठे मराठी सरदार होते. त्यात सिंदखेडचे जाधव, फलटणचे निंबाळकर, मुधोळचे घोरफडे, जावळीचे मोरे, वेरूळचे भोसले हे प्रमुख होते. यावरती देखील प्रश्न विचारला जाऊ शकतो की फलटणचे कोण होते, मुधोळचे कोण होते, किंवा जोड्यावर लावा असा देखील यावरती प्रश्न तयार होऊ शकतो. त्यामुळे सिंदखेडचे कोण होते? जाधव, फलटणचे निंबाळकर, मुधोळचे घोरफडे, जावळीचे मोरे आणि वेरूळचे भोसले हे सर्वांनी लक्षात ठेवायचे. शिवरायांच्या मातोश्री ज्यांचं नाव आहे जिजाबाई हे आपल्या सर्वांना माहिती आहे. तर जिजाबाई या सिंदखेडच्या लखोजीराव जाधव यांच्या कन्या होत्या. जिजाबाई या कोणाच्या कन्या होत्या? तर सिंदखेडच्या लखोजीराव जाधवांच्या. वेरूळ गावचे पाटील मालोजी राजे भोसले तर विठोजी राजे हे त्यांचे धाकटे भाऊ. वेरूळच्या बाबाजी राजे भोसले यांची ही 2 मुले. वेरूळ गावची पाटीलकी ही बाबाजी राजे भोसल्यांकडेच होती. त्याच्या पुढचा महत्वाचा मुद्दा आहे की वेरूळ गावचे पाटील मालोजी राजे भोसले तर विठोजी राजे हे त्यांचे धाकटे भाऊ. विठोजी राजे हे कोणाचे धाकटे भाऊ होते? तर मालोजी राजे भोसल्यांचे धाकटे भाऊ विठोजी राजे होते. वेरूळच्या बाबाजी राजे भोसले यांची ही 2 मुले. कोण? मालोजी राजे भोसले आणि विठोजी राजे भोसले ही 2 मुले कोणाची आहेत? तर बाबाजी राजे भोसले यांची. वेरूळ गावची पाटीलकी बाबाजी राजे भोसलेंकडे होती. दौलताबाद ही निजामशाहीची राजधानी होती. निजामशाहीची राजधानी कोणती होती असा प्रश्न जर आला तर त्याचं उत्तर आहे दौलताबाद. तर तेथे मलिक अंबर नावाचा त्याचा वजीर होता. निजामशहाने मालोजी राजांना पुणे व सुपे परगण्याची जहागिरी दिली. उमाबाई या मालोजी राजांच्या पत्नी. मालोजी राजांच्या पत्नीचं नाव काय आहे? उमाबाई. त्या उमाबाई या फलटणच्या निंबाळकर घराण्यातील होत्या. उमाबाईंचं घराणं कोणतं आहे? फलटणच्या निंबाळकर घराण्यातील. या उभयंतांना म्हणजे या दाम्पत्याला 2 मुलगे, एक शहाजी आणि दुसरे शरीफजी. निजामशहाने मालोजी राजांची जहागिरी शहाजी राजांना दिली. मालोजी राजांच्या पश्चात त्यांची जहागिरी काय केली? निजामशहाने शहाजी राजांना दिली. निजामशाही वाचवण्यासाठी मलिक अंबर व शहाजी राजे यांनी शत्रू सैनिकांच्या फौजांचा पराभव केलेला आहे. निजामशाही वाचवण्यासाठी मलिक अंबर सोबत कोण होतं? शहाजी राजे होते आणि या दोघांनी मिळून शत्रू सैनिकांचा फौजांचा पराभव केला. आणि ही जी लढाई झालेली आहे ती लढाई अहिल्यानगर जवळ भातवाडी येथे झालेली आहे. शहाजी राजांनी मोठा पराक्रम गाजवला, त्यामुळे
शूर सैनिक म्हणून त्यांचा सर्वत्र लौकिक झाला आणि त्याचा परिणाम म्हणून त्यांचा सर्वत्र काय झालेला आहे, लौकिक झालेला आहे. दरबारात त्यांची प्रतिष्ठा वाढली आणि ती इतकी वाढली की खुद्द मलिक अंबर आणि त्यांच्यात वितुष्ट निर्माण होऊ लागली आणि हे वितुष्ट निर्माण होऊन शहाजी राजांनी निजामशाही सोडली. विजापूरच्या आदिलशहाला जाऊन मिळाले. निजामशाहीमध्ये होते, त्याच्यानंतर निजामशाही सोडल्यानंतर त्यांनी विजापूरच्या आदिलशहाला जाऊन मिळाले. आदिलशहाने त्यांना सरलष्कर हा किताब देऊन त्यांचा सन्मान केला. त्याच्या पुढील महत्वाचा मुद्दा आहे शिवरायांचे बालपण. शिवनेरी किल्ल्यावर जन्म झाल्यामुळे त्या बाळाचे नाव शिवनेरी किल्ल्यावरून शिवाजी असे ठेवण्यात आले. त्याच्या पुढील महत्वाचा मुद्दा आहे स्वराज्य स्थापनेची प्रतिज्ञा. पुण्याच्या नैऋत्येला रायरेश्वराचे देवालय कोणत्या दिशेस आहे, तर पुण्याच्या नैऋत्येस आहे. येथे 1645 साली शिवाजी महाराजांनी स्वराज्य स्थापनेची प्रतिज्ञा केली. तर त्यांनी प्रतिज्ञा कधी केलेली आहे, 1645 ला. कोणती? स्वराज्य स्थापनेची. हिंदवी स्वराज्याच्या रूपाने हे राज्य व्हावे ही असे श्रींच्या मनात आहे अशी त्यांनी घोषणा केली आणि ही घोषणा झाल्यानंतर शिवरायांच्या नावाने जहागिरीचा कारभार सुरू झाला व शहाजी राजांनी शिवरायांची स्वतंत्र राजमुद्रा तयार केली. तर राज्यकारभार चालू झाल्यानंतर राज्यकारभार सुरळीत होण्यासाठी किंवा राज्यकारभारामध्ये देवाणघेवाण करण्यासाठी त्यांचे वडील म्हणजे शहाजी राजांनी शिवरायांच्या नावांची काय केली, स्वतंत्र राजमुद्रा तयार केलेली आहे आणि ती राजमुद्रा काय आहे ते आपल्या सर्वांना माहित आहे. तर राजमुद्रेवरती पुढील अक्षरे आहेत: प्रतिपचंद्र लेखेव वर्धी विष्णू विश्ववंदिता शहा सुनोह शिवशैषहा मुद्रा भद्राय राजते. याचा अर्थ आहे प्रतिपदेच्या चंद्रकलेप्रमाणे वाढत जाणारी आणि साऱ्या विश्वाला वंदन होणारी अशी शहाजी राजांचा पुत्र शिवाजी राजे यांची राजमुद्रा लोकांच्या कल्याणासाठी आहे. स्वराज्याचे तोरण बांधले. तर स्वराज्याच्या तोरण यामध्ये आहे पहिलं तोरणगड. शिवरायांकडे पुणे, सुपे, चाकण व इंदापूर या परगण्याची जहागिरी होती. शिवरायांकडे कोणत्या परगण्यांची जहागिरी होती, तर पुणे, सुपे, चाकण व इंदापूर. डोंगरी किल्ला हा राज्याचा एक मुख्य आधार. राज्याचा मुख्य आधार कोणता किल्ला होता? किल्ल्याचं नाव आहे डोंगरी किल्ला. पुण्याच्या नैऋत्येस 64 किलोमीटरवर कानद खोऱ्यात तोरणा किल्ला आहे. तोरणा किल्ला कुठे आहे, तर पुण्याच्या नैऋत्येस किती किलोमीटरवर? 64 किलोमीटरवर कानद खोऱ्यात. याचं नाव आहे कानद खोरं आणि तिथं आहे तो तोरणा किल्ला. त्या किल्ल्यावर दोन भक्कम माची होत्या, एक झुंजार माची, दुसरी बुदला माची. तर दोन्ही माचीचं नाव काय आहे? पहिल्या माचीचं नाव आहे झुंजार माची आणि दुसरी आहे बुदला माची. तर माची म्हणजे काय, तर माची म्हणजे किल्ल्याच्या चढणीवर नैसर्गिकरित्या सपाट झालेल्या भागाची तटबंदी. या किल्ल्यावर तोरणजाई देवीचे देऊळ आहे, त्यावरून त्या किल्ल्याला तोरणा हे नाव पडले. तर तोरणा किल्ल्याला तोरणा नाव हे का पडलेलं आहे, तर तोरणजाईचे देऊळ आहे आणि त्या देवीच्या नावावरून तोरणा किल्ल्याचं नाव तोरणा हे आहे. हा किल्ला जिंकल्यानंतर शिवरायांनी या किल्ल्याला प्रचंडगड असे नाव दिले. तर तोरणा किल्ल्याचं सुरुवातीचं नाव तोरणा आहे आणि शिवरायांनी ज्यावेळेस तो किल्ला जिंकून घेतला त्यावेळेस तोरणा किल्ल्याचे नाव बदलून त्यांनी त्या किल्ल्याला प्रचंडगड असे नाव दिलेले आहे. याच्यावरती मागच्या टीईटी मध्ये प्रश्न विचारला होता. किल्ल्यावर मराठी किल्लेदार, ब्राह्मण, सबनीस आणि प्रभू कारखाने इत्यादी अधिकाऱ्यांच्या नेमणुका केल्या होत्या. तोरणापासून 15 किलोमीटरवर पूर्वेला मुरुमदेवचा डोंगर आहे. आदिलशहाने या डोंगरावर एक किल्ला अर्धवट बांधून सोडून दिला होता. शिवरायांनी तो किल्ला ताब्यात घेतला आणि त्याची डागडुजी करून त्या किल्ल्याला राजगड हे नाव दिले. या किल्ल्यात राजवाडा, 12 महाल, 18 कारखाने आणि राजगदी तयार केली आणि राजगड ही स्वराज्याची पहिली राजधानी सजली. त्यानंतर कोंढाणा आणि पुरंदर हे 2 किल्ले देखील शिवरायांनी काबीज केले. सोबतच रोहिडा सुद्धा त्यांनी ताब्यात घेतलेला आहे. त्याच्या पुढील महत्वाचा मुद्दा आहे स्वकीय शत्रूंचा बंदोबस्त. मोरे हे जावळीचे जहागीरदार. त्यांची जहागीर रायगडापासून कोयना खोऱ्यापर्यंत होती व ते विजापूरच्या आदिलशहाचे जहागीरदार होते. आदिलशहाने त्यांना चंद्रराव हा किताब दिला होता. तर आदिलशहाने जावळीच्या मोऱ्यांना कोणता किताब देऊन सन्मानित केले होते किंवा त्यांना कोणता किताब दिला होता, तर त्याचं उत्तर आहे चंद्रराव हा किताब. शिवरायांनी जावळीवर स्वारी केली व जावळी ताब्यात घेतली. नंतर शिवराय रायरीवर चालून गेले व रायरीचा भक्कम किल्ला तोही ताब्यात घेतला. रायरीच्या या किल्ल्याला त्यांनी रायगड असे नाव दिले आणि जवळच असलेल्या भोरप्या डोंगरावर एक नवीन किल्ला बांधला, त्याचे नाव ठेवले प्रतापगड. तर रायरीच्या किल्ल्याचं दुसरं नाव काय आहे? रायगड.
आणि जवळच असलेल्या भोरप्या डोंगरावर एक नवीन किल्ला बांधला आणि त्या किल्ल्याला त्यांनी प्रतापगड हे नाव दिले. तर हा होता शिवछत्रपतींचा इतिहास भाग 1. याच्यातील उर्वरित भाग आपण पुढील व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. आजच्या या व्हिडिओमधील जेवढी माहिती दिलेली आहे किंवा जेवढी माहिती आपण अभ्यासलेली आहे ती तुम्ही नीट लक्षपूर्वक अभ्यास करा. त्याच्या प्रत्येक ओळीवरती टीईटी मध्ये प्रश्न तयार होऊ शकतो आणि अभ्यास असा करा की याच्यामधून तुमचा एकही मार्क जाणार नाही, कारण टीईटी मध्ये इयत्ता 4थीच्या म्हणजे शिवछत्रपतींच्या इतिहासावरती 1 ते 2 प्रश्न हे हमखास विचारले जातात. उर्वरित जो भाग आहे तो आपण पुढील व्हिडिओमध्ये पाहणार आहोत, जो आपला शिवछत्रपतींचा इतिहास भाग क्रमांक 2. हा व्हिडिओ लवकरच येईल. तर अशा प्रकारच्या नवीन व्हिडिओसाठी तुम्ही चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. सोबतच याच्यावरील प्रश्नांचा चांगल्या रीतीने आणि अधिक गुण मिळवून देण्यासाठीचा सराव करण्यासाठी तुम्ही आपला टेलिग्राम ग्रुप जॉईन करा. त्याची लिंक आपल्या डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे. चला तर मग इथेच थांबूया. धन्यवाद. सर्वांनी अभ्यास करत राहा आणि सर्वांना खूप खूप शुभेच्छा.